हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सगळे कामं वगैरे आवरले आणि मस्त आम्ही आज जात आहे मूवी बघायला. तर कोणता मूवी आहे ते सांगते मी. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता निघूया आपण. तर इथे ना थंडी वाजत होती म्हणून यांनी ना अंगावर घेऊन झोपले होते. ती ब्लँकेटनं घडी करायची होती तर तशीच होती. आणि मी इथे ब्लँकेट घडी करून ठेवत आहे. नंतर आल्यानंतर पसारा नको त्याच्यासाठी ना मी हे पूर्ण घरं वगैरे व्यवस्थित करून जात असते कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर. आणि इथे प्रिशाचं चालू होतं चलो म्हणून. तिला खूप हॅपीनेस वाटते जेव्हा किंवा आम्ही बाहेर जातो म्हटलं तेव्हा. तर कधी कधी ना लहान मुलासोबत आपल्यालासुद्धा लहान बनावं लागतं तेव्हाच त्यांनासुद्धा मज्जा येते. आणि हां, आपल्याला पण वाटतं की आपण पण कुठेतरी आपल्या मुली लेकरांसोबत लहानपण जगत आहे. तर अशाच प्रकारे आमचं काही चालू होतं. आणि मग आलो होतो मॉलमध्ये. तर तुम्ही बघू शकता मॉलमध्ये किती सारी गर्दी आहे. आणि हां, आम्ही भरपूर मूवी बघायला गेलो होतो आणि जात असतो. तर तेव्हा एवढी म्हणजे गर्दी मला कधीच वाटली नाही. तर यावेळेस ना खूपच जास्त गर्दी वाटली. याचं कारण काय म्हटलं, मूवी एवढा भारी आहे का बघूनच घ्यावं म्हटलं. तर आणि जेव्हा आम्ही तिकीट बुक करायला गेलो तेव्हा पण हाऊसफुल दाखवत होतं. तर म्हटलं चला आपण बघूनच घ्यावं आता हा मूवी आहेच कसा. तर कारण की पूर्ण हाऊसफुल दाखवत आहे. आम्ही आधीच जाणार होतो म्हणजे जेव्हा रिलीज झालं त्याच दिवशी जाणार होतो. पण काही कारणामुळं मग मला वाटलं जाऊ दे काय नुसतं पिक्चरच बघायला जायचं आहे. आम्ही असे चांगले मूवी असते ते बघायला जातो. तर मग म्हटलं हा पण खूप म्हणजे हाऊसफुल वाटला. तर मग आम्ही गेलो बघायला. आणि म्हणजे बऱ्यापैकी वाटलं. आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती भारी आहे. म्हणजे स्टोरी वगैरे छान होती पण त्यांना ना त्याच्यामध्ये तेवढं फिल्मिंग करता आलं नाही. म्हणजे असं भरपूर सारे मूवीज बघून आहे ना त्या मूवीपेक्षा हा मूवी मला तरी बघायला थोडा म्हणजे साधा सिम्पलच वाटला. पण मूवी छान होती म्हणजे आपलं स्टोरी छान होती. तर तुम्ही पण बघले असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा मूवी बघायला. आणि हा तर मस्त मूवीमध्ये ब्रेक झाला होता, इंटरवल आला होता. मग आम्ही पॉपकॉर्न आणि थोडे समोसे घेतले आणि मग ते खात मस्त मूवी एन्जॉय केला. आणि प्रिशासुद्धा ना झोपून गेली. आणि तिचं म्हणजे नेहमीचं आहे आम्ही जेव्हा केव्हा मूवी बघायला जातो ना तेव्हा ती छान अशी मस्त ना झोपून जाते. म्हणजे 3 ते 3.5 तास तर झोपते. आणि हा मूवीनं आय थिंक 3.5 पावणे 4 तासाचा होता. तर ही मस्त शेवटी जेव्हा 15-20 मिनिट असते ना तेव्हा उठली होती. आणि मग पूर्ण मूवी आम्हाला छान बघू दिली. तर अशा प्रकारे मूवी पूर्ण संपला होता. आणि मग आम्ही निघालो घरी. तर गर्दी बघू शकता तुम्ही. आणि मग घरी आल्यानंतर मस्त असे छोले चाट केलं कारण की नेहमी बाहेरचं खाणं चांगलं नाही म्हटलं. तर मग आज घरीच काहीतरी करूया म्हटलं. तर मग घरी आल्यानंतर फक्त आलू छोले चाट केले होते. तर बघू शकता याची मी रेसिपीसुद्धा अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर. आणि ही रेसिपी एवढी भारी आहे. आणि हा एकदम बाहेर स्ट्रीटवरती खाल्ल्याचंच फिलिंग येत होतं. एवढे छान झाले होते ना ही छोले चाट रेसिपी. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी ही रेसिपी अपलोड करणार आहे. तर हां फ्रेंड्स, आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर जवळून दाखवत आहे तुम्हाला बघू शकता किती छान दिसत आहे. आणि मस्त असं आम्ही दुपारून मूवी एन्जॉय केला. आणि मग पॉपकॉर्न वगैरे आणि समोसा वगैरे खाल्ल्यानं त्याच्यामुळे भूक पण नव्हती. मग म्हटलं घरी जाऊ आरामात मस्त काहीतरी करू. मग मला लगेच झटपट तयार होणारी रेसिपी आठवली. तर म्हटलं आज ना आलू छोले चाटच बनवावं. आणि भूक पण तेवढी नव्हती. आणि मग मस्त आलू छोले चाट केले आणि त्याला मस्त प्लेटिंग करून घेतलं. त्याला मस्त त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, स्प्रिंग ऑनियन आणि निंबू पिळून घेतला. जर तुमच्याकडे ग्रीन चटणी म्हणजे कोरिएंडर चटणी आणि इमली चटणी असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यावरती ॲड करा. तर मी हे सगळं काही घाईमध्ये केलेलं आहे. पण एवढं भारी झालं होतं ना फ्रेंड्स, फिलिंग जस्ट लाईक म्हणजे जे स्ट्रीटवरती असते ना अगदी तसेच झाले होते. तर तुम्ही बघून पण तुम्हाला अंदाजा आला असेल. तर खूप छान झालं. तर हा छोटासा आजचा व्लॉग होता. आवडला असेल तर नक्की. आणि हा फ्रेंड्स आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हा कमेंट करायलासुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्लॉगसोबत. आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. तर चला तर मग भेटूया अजून अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.